सातारा दशकापासून आम्हाला या ठिकाणी पाळल्यामुळे आम्हाला मिळालं नसलं कारण की ही सर्व काम नव्हतं, राशन नव्हतं, अशा वेळेस 10,500 लोकांना रेशन देण्याचं काम आमच्या राहुल भैयाने केलेलं आहे. समाजामध्ये कुठली अडचण असेल, कोणत्या माता भगिनीला अडचण असेल, त्या वेळेला संकटाला धावून जाणारा आमचा राहुल भैया आपल्या सातारा गावात आणि या भागामध्ये अतिशय लोकप्रिय असा भैया आहे. त्याचप्रमाणे कोमलताई आपल्याच भागाच्या, सारंग भैया अतिशय तरुण तडफदार पण सगळ्या लोकांमध्ये मिसळून ज्यांचं नाव राहुल आहे, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाले. राहुल लक्षात ठेवा, खरंच मी तुम्हाला सांगतोय, जे हे आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात कोमलताईंनी आणि राहुल दादांनी आणलेले आहेत, त्यांच्या सुद्धा आयुष्यात असेच आनंदाचे क्षण आणण्याची संधी आपल्याला आहे. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहायचंय आणि दोघांनाही नगरसेवक बनवायचे. एवढं लक्षात ठेवा. ते नगरसेवक झाले की परळीकर आलेच म्हणून काय सांगाल तुम्ही? पहिल्या राऊंड पासून सेमीफायनल मध्ये गेले, वाटलं होतं जिंकेन, पण मग नाही. आता तुम्ही आउट झालात, कसं वाटतं? नाराजच वाटलं. बरं, माझ्यावर काही नाराज आहेत? नाही भाऊंवरती? नाही. त्यांनी कार्यक्रम ठेवला, काय सांगाल त्यांना? पुढच्या त्यांच्या इलेक्शनसाठी शुभेच्छा आणि आणखी परत एकदा असे कार्यक्रम व्हावे. हे बघा, तुम्ही विडा उचला की भाऊ नगरसेवक झाले पाहिजे. मी 100% येणार, काही प्रॉब्लेम नाही. जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी. वहिनी, मला खूप घाण वाटतंय. बया, कसं वाटतंय तुम्हाला? घाण वाटतंय खूप. तुम्ही कपडेच असे घालते, गार नाही वाटणार तर काय वाटणार? बिचारे सगळे कपडे पूर्ण घालून त्या सिवलेस ते ब्लाऊज घालून आले त्याच्यामुळे हात एवढी लई छोटी होती बया. हात तुमच्या अर्धे हात उडले, त्याच्यामुळे थंडी वाजते तुम्हाला. घाण वाटतंय म्हटलं मला. मी हात घाण वाटते? अगं बया, मला वाटलं गार वाटते. रोना चाहे रोना पाए, दिल कितना मजबूर है, किसे पता है, कौन बताए, रब को क्या मंजूर. कार्यक्रमात घेऊन कसं वाटलं? काय सांगाल राहुल भाऊंना, कोमलताईंना? कोमलताईला ओळखता का तुम्ही? नाही ना. कोमलताई एकदा हॅलो 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 हॅलो. सगळ्यांच्या जोरात टाळ्या. तुम्हाला जर आमचा कार्यक्रम आवडत असेल ना, तर सन्माननीय राहुल दादा आणि कोमलताई या दोघांसाठी हात वरती करून सगळ्यांनी जोरात टाळ्या लाईट इंजिनियर
एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही खूप गडबड गोंधळ करत होत्या. तुमच्यासाठी ज्यांनी बाउन्सर्स म्हणजे सिक्युरिटीचं ज्यांनी काम केलं त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर ज्यांनी ह्या खुर्च्या ज्यांच्यामुळे मी इथे आहे ते सन्माननीय राहुल दादा चाबुकस्वार यांना विनंती आपण पुढे यायचे. कारण आम्हा कलाकारांना ज्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते राहुल दादा चाबुकस्वार, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आम्हाला या ठिकाणी आमंत्रित करणाऱ्या कोमलताई तारंगे यांना विनंती आहे, ताई आपण पुढे यायचे. जर तुम्हाला आमचा कार्यक्रम आवडला असेल तर या दोन्ही आयोजकांसाठी एकदा हात वरती करून जोरात टाळ्या वाजवा. धन्यवाद. 1 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे आणि 1 मिनिटात आपल्याला कळणार आहे कोण आहे त्याच्या गाडीच्या मानकरी. वहिनी तुम्हाला 3 म्हणलं की सुरुवात करायची, तुम्हालाही सुरुवात करायची. ज्यांचा दोरा पहिल्यांदा संपेल त्या नाही, जे काय असेल ते ट्रान्सपरंटच आहे. 1 2 3 अशा तरुणांना नको फिरू ग उन्हात, अशा तरुणांना नको फिरू ग उन्हात. भारतीय जनता पार्टी आणि कोमलताई सारंग तरंगे यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपल्या रमेश भाऊजींचं स्वागत करावं. शॉल रमेश भाऊजींचं स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या. घ्या दादा फोटो. आणि मस्तपैकी एन्जॉय झालाय ना, त्यासाठी खरंच धन्यवाद सर्वांचे. आणि पुढच्या कार्यक्रमावेळी म्हणजे हरणे आणि जिंकणे हे तर स्वाभाविक आहे, कोणी हारतंय कोणी जिंकतंय, पण जे आपल्याला बाहेर येण्याची संधी भेटलीये ती कोमलताई आणि राहुल दादा यांच्यामुळे भेटली. तर नक्कीच पुढच्या कार्यक्रमावेळी हे दादा तर असतीलच, पण हे दोघं बरोबर समोर येणार, ते पण नगरसेवक म्हणून. आणि खरंच धन्यवाद. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि एवढाच वेळ असतो आम्हाला गृहिणींना जो आम्ही बाहेर येऊन एन्जॉय करतो. आणि याचं काय घेऊ शकतो, पण एवढे छान सोन्यासारखे माणसं भेटले ना, मस्त वाटलं एकदम. थँक्यू. आणि हा त्या दादांसाठी पण छान, खरंच ना खूप छान गाणी म्हटली त्यांनी. दादा धन्यवाद, मूड फ्रेश झाला. आणि सर्वच इथे आहे ना ते सर्वच खरंच सगळ्यांसाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. सच में इतनी खुशी, इतनी खुशी. फोटो घ्या, फोटोग्राफर. आमोलची जिंकण्याचा मोहन आहे. आम्रपाली गडवे आहेत का? घ्या. राहुल भाऊंच्या सह असतील तर या वरती या. मंगल मुरडकर आहेत का? मुरडकर. गुप्ता, मंजू गुप्ता. रुपाली प्रकाश उन्हाळे. पैठण्या कुठे आहेत? पैठण्या. राहुल भाऊ आपलं सारंग काय सांगाल तुम्ही ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना? त्यांचे धन्यवाद कार्यक्रम ठेवल्याबद्दल. झालं भैया, तुमचं कपडे धुवायचं काम आहे. जशी माणसं आहेत तसेच बक्षीस सुद्धा दिलेले. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. या राहुल भाऊ.
एलईडी टीव्ही ना, एलईडी टीव्ही घ्यायचा. एलईडी टीव्ही सुद्धा अतिशय सुंदर. कुठे गेला? या हा पाठीमागे थांबा. खाली तुम्ही नका ते पकडते, तुम्ही बाजूला थांबा. खाली ठेवा, खाली ठेवा. तुम्ही खाली ठेवा ना दादा. तुम्ही ठेवा टीव्ही. नवऱ्याला एक आणि तुम्हाला एक. बसा बघा कसं वाटतंय. छान वाटतं. काय सांगाल तुम्ही दादांना, कोमलताईंना? कार्यक्रम पण ठेवला. बरं झालं बया, मला टीव्ही मिळाला. हा पैठणी कुठे गेली ती? ओपन केलेली. अतिशय सुंदर असा फ्रीज आहे. त्यांनी कार्यक्रम ठेवला, छान वाटलं आणि सगळ्यांना खेळायला भेटलं. एवढंच. बस भया बस, तुम्हाला फ्रीज मिळाला, आनंद पोटात माझ्या मायना. या पुढे या पुढे. धन्यवाद. वा वा बाबा, बिचारा कसा फास्ट आला बघा गाडीचा स्पीड. वहिनींनी गाडी जिंकली, कसं वाटतंय? गाडीच आमच्या शोरूमची. वा बोला बाबा, तुम्ही शोरूमलाच काम आलात का? मग जमलंय. यांच्याकडे लय गाड्या धावक चालला दिली गाडी आपण. मग घेऊ का वापस आम्ही? हा गरज होती खूप, कारण की मी माझ्या मुलाला आणि मुलीला पायी स्कूलला नेत होते आणि आणत होते. माझे मिस्टर आउट ऑफ राहतात. तुमचे मिस्टर गाड्यांच्या दुकानात आहे, तरी तुम्हाला गाडी घेऊन देत नव्हते का? जेसीबी ऑपरेटर आहे. जेसीबी ऑपरेटर आहेत. मग तुम्ही कसं म्हणले गाड्यांचं? असू द्या. बघा भाऊ, या वहिनी लहान मुलांना शाळेत सोडायला पायी जात होत्या, पायी येत होत्या. त्यांना गाडीची गरज आहे. पण या बिचारायला म्हणलं तुमच्याकडे गाड्या येते सोडून द्या. ते हो म्हणले, पण त्यामुळे नाही मला पाहिजे. कारण ही गाडी तुम्ही जिंकलेली आहे आणि ती तुम्हालाच मिळणार आहे. राहुल भाऊंनी तिकडनं म्हणले नाही नाही, त्यांनी जिंकली त्यांना द्यायची. मी फक्त असंच म्हणलं होतं गाडी वापस घ्यायची, बाकी काय नाही. या गाडीवर बसा. हे कलर टीव्ही बघा तुमचा कसा बसला अगोदरच. हा पायी जात होता बघा. नशीब मोठे, मुलांमुळेच तुम्हाला गाडी मिळाली आहे. त्यांच्या खांद्यावरती पैठण ठेवा. राहुल भाऊ इथे थांबा पुढे या. ठेवा त्यांच्या खांद्यावरती पैठणी. वहिनी, आता तुमचं मनोगत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही सांगा. बोला बिंदास, दोघांबद्दल बोला. भाऊने आणि ताईने बाहेर यायची संधी, म्हणजे लेडीज शक्यतो बाहेर येतच नाही. असं कार्यक्रम असला की येऊ शकत नाही. मी म्हणते भाऊनी निवडून आले की म्हणजे परत एकदा असा कार्यक्रम होईल. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना भाऊला निवडून आणलं पाहिजे. बाबा बोल रे. तुझ्या मम्मीला गाडी लागली, कसं वाटते तुला? छान वाटतं. तू गाडीवर बसणार का? गाडीवर बसणार का? तू चालवतो का गाडी? नाही. मग कधी शिकणार गाडी चालवायला? उद्या. धन्यवाद. हॅलो. काय वाटतं तुम्हाला? मला तर हे वाटतंय, स्त्री ताई म्हणजे स्त्री म्हणून ताई उभ्या राहिलेला आहे. स्त्री जागा स्त्रीचा. माझं म्हणणं आहे, ताईमुळे सगळ्या स्त्रींना परत एकदा काहीतरी नवीन हे करायची वेळ येईल. आणि माझं मत आहे की ताई उभं राहिल्या, ताई निवडून आल्या की म्हणजे स्त्रीची जाण एका स्त्रीलाच राहते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की स्त्रीचं दुःख ही स्त्रीच जाणून घेते. आणि माझं म्हणणं आहे की ताई हे सर्व आणि ताई हे दोन्ही पण निवडून येतील याची मी हे घेते. कारण की ते येणारच. कारण की लाडके भाऊ योजना टाकलेली आहे, तसे भाऊ काही ना काही सुधारणा आपल्या इथे आणणार म्हणजे आणणार. तुमच्या वतीने काय शुभेच्छा देणार त्याला? काय काय प्रचार करणार त्याच्यासाठी? कारण की असेच कार्यक्रम चालू राहण्यासाठी ताई आणि भाऊ निवडून आले की परत एकदा असा कार्यक्रम येईल, हा माझी परत एकदा इच्छा आहे. तुम्हाला गाडी लागली, आता तुम्हाला गाडीची किती गरज होती? गाडीची, कारण की माझे मिस्टर बाहेर ड्युटीला राहत होते. मला मुलं पायी न्यायला आणि आणायला परत जावं लागायचं. रात्रीचं पण जावं लागायचं. कारण की मला गाडीची खूप गरज होती. पण आमची शक्य नव्हतं गाडी घ्यायचं. कारण की माझ्या मिस्टरांना 15,000 रुपये महिना होता आणि माझ्या मिस्टरांकडे पण सेकंड हँडच गाडी. कार्यक्रम ठेवला, त्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना बाहेर निघायची संधी भेटली आणि सगळ्यांना म्हणजे घरगुती बायकांना खेळायला ठेवल्याबद्दल स्त्रियांना इथे येऊन खेळून खूप छान वाटले. वॉशिंग मशीन भाऊ आणि ताई यांच्यामुळे मला लाभली.
कोमलताई आणि राहुलदादा यांचं नेचर एवढं भारी आहे ना, तर ते नगरसेवक तर होणारच आहे, पण त्यांनी हा कार्यक्रम ठेवून अजूनच सगळ्यांची मनं जिंकल्याचा कार्यक्रम केलाय हा खरं म्हटलं तर. आणि खरंच खूप छान स्वभाव आहे कोमलताईंचा पण, आणि महिलांसाठी तर खूप छान होणार आहे की आपण प्रत्येक प्रॉब्लेम त्यांच्याशी शेअर करू शकतो. आणि राहुल दादांचं विचारायचंच नाही, ते खूप छान आहे त्यांचं पण. हे प्रत्येकाला वेळ देतात, प्रत्येकाशी व्यवस्थित बोलतात, आणि हे तर काय म्हणजे सगळ्यांशीच प्रेमाने बोलणारे वागणारे हे दोन्ही पण, त्यामुळे मग यांचा विजय तर नक्कीच होणार आहे. ठेवली झालंय छान. कोमलताई आणि राहुल दादांमुळे अपेक्षा करणं सोडून देणारे, कारण की ते न बोलता आमची कामं सगळी करणारे. कारण कोमलताईंना सगळे महिलांचे म्हणजे माहित असतात अडचणी काय, आणि राहुल दादा यांना सुद्धा माहिती इथल्या सगळ्या अडचणी, कारण ते इथे राहिलेले, बोललेले, सगळ्यांशी फिरलेले सगळ्यांसोबत, त्यामुळे त्यांना अडचणी सांगण्याची काही गरजच नाही. ते खूप छान कार्यकर्ते होणारे दोघंही, आणि खरंच म्हणजे त्यांना निवडून की आम्ही आमच्या घरी पण आणि इथं असलेले सगळे जे लोक आलेले आहेत त्यांनाही सांगणार आहे की तुम्ही खरंच यांच्या खरं पाठीमागे उभे राहा आणि यांना निवडून द्या. खरोखर या कार्यक्रमाद्वारे खरोखर खूप सुंदर वाटलं इथे येऊन. हा जो खेळ, पैठणीचा खेळ जो आम्ही खेळलो त्याच्याने खूप छान वाटलं, खूप फ्रेश वाटलं. असा असा हा जो खेळ आहे पुन्हा पुन्हा घेत राहावा. पराडीकर दादांनी खूप छान मनोरंजन केलं सर्व महिलांचं. त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. राहुल दादा आणि कोमलताई यांना सुद्धा आम्हा महिलांतर्फे धन्यवाद. त्यांनी खूप छान आयोजन केलं होतं. आम्ही फक्त टीव्हीत बघत होतो आणि आज आम्हाला तो प्रत्यक्ष खेळायला मिळाला, हा दादा आणि ताईंमुळेच मिळाला. आणि स्टेजवर येण्याचा, बक्षीस मिळण्याचा जो काही आनंद झाला त्यात आम्ही खूप आनंदी आहोत. खूप छान कार्यक्रम झाला. पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. आता जे आमच्याकडून झालं ते आम्ही महिलांसाठी पूर्ण केलं. कारण की वार्डात आम्ही तर खार उप इलेक्शन मध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी इच्छुक उमेदवार आहे, अनुसूचित जाती जमातीचा, आणि ओबीसी मधून येते. याचाही माझ्यासोबत उभा आहे. पण काय गेल्या 10 वर्षापासून या भागामध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथं मोठमोठाले दिग्गज नेते उभा राहिलेले आहेत, पण या भागामध्ये कोणताही विकास केला नाही. आज आपण महिलांचा कार्यक्रम ठेवला. महिलांना येण्यासाठी आज इतका त्रास झाला, कुठं रिक्षानी भेटल्या, कुठं काही सुविधा नव्हत्या, काहीच नव्हत्या. पैपे आल्या महिला अक्षरशः 5-5, 10-10 किलोमीटर पैपे आला. आता 29 प्रभाग जो आहे हा कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा प्रभाग आहे. यामध्ये कसं आहे, महिलांचे इतके गैरसोय होतात, सगळ्या मुलांना शाळेची परेशानी, सगळ्या हर गोष्टीची परेशानी आहे इथं. आता बक्षीस ठेवण्यात आले होते की काही महिलांना, एका महिलेला सुट्टी लागली, त्यांनी म्हणले की बाबा माझ्या मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी खूप चालेल, आपण जर नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या प्रभागासाठी स्कूल बसची सुविधा चालू करणार. 100% स्कूल बसची आपण सेवा चालू करणार आहे. महिलांना जे बी शाळेतले असतात, मुलांना जे बी परेशानी होत्या, शाळेची फीस म्हणा, तुम्ही हॉस्पिटल म्हणा, दवाखान्याचं काम म्हणा, या सगळ्या सुविधा आम्ही दोघं मिळून करणार 100%. इथल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार? नागरिकांना हेच आवाहन करणार का बाबा सगळं आता भारतीय जनता पार्टीचं चालू आहे, सगळं भारतीय जनता पार्टीचं करा, विकासाला मत द्या. आम्हाला पाहून नका मत देऊ, पण विकासाला मत द्या. जे तुमचे कामं करण ते करा. आतापर्यंत ज्या लोकांना तुमचे कामं नाही केले त्यांना तुम्हाला मत देऊन काही फायदा होणार नाही. उद्या चालून तुमचं जे रडणं आहे 10 वर्षापासून तेच रडणं चालू होणार. त्यासाठी माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे का बाबा तुम्ही विकासाला बघून मत द्या. राहुल साहेबराव चाबुकस्वार, आणि माझ्यासोबत ओबीसीला आहेत कोमल सारंग तरंगे. मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि खूप उत्साहाचं वातावरण होतं. काय सांगाल त्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काय? या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश काहीच नव्हता. कार्यक्रम घेण्याचं फक्त एवढंच होतं की ज्या महिलांना घराच्या बाहेर कधी निघायला वेळ मिळत नाही किंवा ते 24 तास घरात कामात अडकलेले असतात, त्यांना काहीतरी एक मनोरंजन म्हणून, एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 तास 2 तास बाहेर पडण्याची संधी मिळावी, एक एन्जॉय करण्यात यावा. स्पर्धा घेण्यात आली आणि होम मिनिस्टर हे रमेश कुर्लेकर अभिनेते यांचे खूप आभार मानतो. आणि आमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आज बाहेर, गावातील सगळे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमचे भाजपा जिल्हा शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे हे उपस्थित होते. त्यामुळे आम्ही कार्यक्रम हा
छान प्रकारे पार पडला. येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचं चांगलं बिगुल वाजणार आहे आणि तुम्ही या प्रभागातील इच्छुक आहात. तुमच्या वार्डासाठी तुम्ही काय आता तसं सांगायचं म्हणलं तर 10 वर्षापासून इथं काहीच कामं झालेली नाही. आता हे होम मिनिस्टरचा कार्यक्रम ह्या ज्या ठिकाणी आहे, पैठण रोड बसून इथपर्यंत दिवसा पूर्ण रस्त्याने अंधार होता. मला तिथून पायी इकडे येत होता. इथं येण्याची सुविधा पण नव्हती. ते लाईट रस्त्याने पूर्ण अंधार होता. त्याच्यानंतर इथं ड्रेनेजची समस्या आहे. गल्ले गल्ले दारात पाणी साचतं ड्रेनेजचं. त्याच्यानंतर पिण्याचं पाणी 8 दिवसावर पाणी येतं. ते बी काय अर्धा तास 15 मिनिटं, कधी कधी गढूळ पाणी येतं. रस्त्याची अडचणी आहे. कार्यक्रमाला येताना तिकडं ट्रॅफिक इतकी जाम असते रस्त्यांनी, कुठल्याही रस्त्याने अंधार असल्यामुळं गाडी जवळून जाती तरी कळत नाही, अपघात होतात. एवढ्याच मध्ये इकडं अपघाताच्या खूप घटना घडल्यात. तर या माध्यमातून मी सांगेल की मी भविष्यात चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि 100% पुढे काय अजून नव तरुणांना नव युवकांना काय करायची संधी? मला कधी या प्रभागातील मायबाप जनतेने नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली तर मी या संधीचं 100% सोनं करून नक्की. मी ऍडव्होकेट सारंग तरंगे आणि उमेदवार सौ कोमल सारंग तरंगे, माझी धर्मपत्नी. निवडणूक लगेचच काही दिवसात लागेल, परंतु या शहराच्या विकासासाठी आणि प्रभाग क्रमांक 29 साठी भारतीय जनता पार्टीकडून संभाव्य उमेदवार म्हणून राहुल साहेबराव चाबुकस्वार आणि कोमलताई तरंगे या संभाव्य उमेदवार आहेत. या भागाच्या विकासासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून प्रचंड असा विकास घडविण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार मोठ्या प्रमाणात निधी दिला होता आणि त्या निधीचा वापर करून या भागात काही प्रमाणात कामं झालेली आहेत. आणि या पुढे या भागाचा जर जलद विकास करायचा असेल, या भागात पाणी पुरवठा असेल, रस्त्यांचा विकास असेल, नाल्यांचा विकास असेल, ड्रेनेज लाईन आहे, या सगळ्या कामासाठी जर योग्य उमेदवार म्हणून कोण असेल तर राहुल चाबुकस्वार आणि आमच्या कोमलताई राहणार आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने असणाऱ्या ह्या उमेदवारांना जेव्हा ही निवडणूक लागेल त्यावेळेस मला नक्की आत्मविश्वास वाटतो की या भागातलं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं, विकासाच्या बाजूने असणार आणि एक नवा चेहरा लोकांना हवाय. आणि म्हणूनच राहुल चाबुकस्वार जे आमचे मित्र आहेत या ठिकाणी, ते अतिशय कुठलंही काम एकदा हातात घेतल्यानंतर तळफेने करणारे आहेत. आमचे सारंग तरंगे ऍडव्होकेट सुशिक्षित आमचे आहेत. त्यांच्या पत्नी सुविध पत्नी कोमलताई या सुद्धा सुशिक्षित, एक उच्च विभूषित उमेदवार आहेत. आणि म्हणूनच या भागाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यावेळेस ही निवडणूक लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं सरकार केंद्रात आहे आणि राज्यात आहे आणि महानगरपालिकेत सुद्धा प्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे हवेत, जेणेकरून ह्या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात करता येईल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की या प्रभाग क्रमांक 29 साठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. या भागाचा नागरिक म्हणून मी असं आवाहन करतो. धन्यवाद. पण या ठिकाणी जे राहुल भाऊंनी मला बोलवलंय की फार फार मी देवभाऊचं धन्यवाद मानेल की अभिजी साहेबांचा, कराड साहेबांचा आणि केंद्रेकर साहेबांचा. खरोखर भारतीय जनता पक्षामध्ये असे खरोखर जे कार्यकर्ते आज पेरलेत पक्षाने ते म्हणत घेतात. आणि खरोखर गोष्ट की ह्या वॉर्डामध्ये की काही लोक जे होते, जे खरे साहेब आणि त्याचा जो पितू होता, नाव सांगणार नाही मी, जे मी कडू बोलणार माणूस आहे, की काँग्रेस पक्ष यासाठी सोडलं मी आणि भाजपमध्ये यासाठी आलो की हेच माझं तेच माझं जमत नाही. तर माझ्या मासाहेबाला म्हणजे बहिणीला आणि माझ्या भावाला आजपर्यंत शुभेच्छा साठी आलेलो होतो. होम मिनिस्टर जो कार्यक्रम टीव्ही वरती भरपूर माझ्या सातारा गावामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला आणि हा कार्यक्रम खरंच खूप आनंदी आणि यशस्वी होता. बऱ्याचशा गृहिणी की जे होममेकर आहेत, परंतु त्यांनी आज प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाचा लाईव्ह आनंद घेतला आणि खरोखर कोणतीही बक्षीस मिळाले आणि प्रत्येक महिला आनंद व्यक्त करताच हा म्हणाली की आम्हाला परत असा कार्यक्रम घ्यावा की जेणेकरून आम्हाला आयुष्य जगता येईल आणि हा आनंद घेता येईल. तर आता राजकारण असतात, येतात जातात, लोक येतात जातात, परंतु खरंच आज आनंद वाटला की कोणत्या तरी पक्षाने लोकांचा विचार न करता, राजकारणाचा विचार न करता
आज गृहिणीचा विचार केला आणि गृहिणीला प्राधान्य दिलं, तर त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, मला तर खरं असं म्हणायचंय की असे कार्यक्रम राजकारणी लोकांनी आयोजित करण्यापेक्षा समाजकारणी लोकांनी याच्यात सहभाग घेतला पाहिजे. कारण असे कार्यक्रम महिलांसाठी खूप या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देऊ. खूप महत्वाचं असतं आणि आज हा कार्यक्रम हा फक्त एक राजकारण नसून एक समाजकारण होतं. यात भरपूर साध्या गृहिणी सहभागी झाल्या आणि साध्या गृहिणीने एक बक्षीस जिंकून नेलं. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन अशा कार्यक्रमाचे. आणि माझं नाव विलास मोतिंगे. परंतु खरंच असे कार्यक्रम यानंतरही व्हावे याबद्दल खरंच या कार्यक्रमाचे धन्यवाद. काय सांगाल या कार्यक्रमाच्या? या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश असा की महिलांच्या आनंदासाठी, मनोरंजनासाठी यासाठी केलेलं आहे. पण आता आज खूप महिलांनी नाराजगी दाखवली तर की वॉर्डात काही सुविधा नाही, काही काम नाही, हे नाही ते नाही. येत्या काळामध्ये भाऊला जर संधी दिली तर काय काम कसे होतील? खूप म्हणजे प्रगती समजा जी नाराजगी लोकांची ती राहणार नाही. त्याचा पूर्ण प्रयत्न 100% प्रयत्न राहील की काम 100% होणार. काय शुभेच्छा काय शुभेच्छा देतात? शुभेच्छा याच की निवडून आले पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, अजून पुढे गेले पाहिजे. माझं नाव आतिश राहुल चाबुंद्री विखेडा. खरं म्हटलं तर आज या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलू इच्छिते. जे राहुल भाऊ चाबुक सर आमचे मित्र आज भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी म्हणून ते आहेत. आणि दुसरे मित्र जे आहेत सारंग भाऊ तरंगे म्हणजे त्यांची मिसेस कोमलताई तरंगे यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे. आज आम्ही बसल्या सहज तिथे चर्चा झाली होती राहुल भाऊंची आमची की भाऊ कार्यक्रम कसा झाला. मी म्हटलं फार छान कार्यक्रम झाला. तर त्यांनी मला विचारलं, म्हणलं उद्या पुढे कसं. त्यांचं असं मत होतं की उमेदवारी भेटू अथवा न भेटू, पुढे जाऊ अथवा न जाऊ, पण आज ह्या मायमाऊलींच्या आणि भगिनींच्या जे चेहऱ्यावर आनंद मी बघितला तो मला समाधानकारक देऊन दिला. असे आपले राहुल भाऊ. आणि तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचा मी एक साधा कार्यकर्ता आहे, पण पक्षाने जी जिम्मेदारी दिली, जीव तोडून रात्र दिवस काम करून भारतीय जनता पार्टीचे हे सगळे उमेदवार निवडून आणण्याची मी जिम्मेदारी घेईल आणि निवडून आणणार. कारण आपल्याला विकासाला मत पाहिजे. जसं म्हणतात केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र, तशी इथे आम्हाला भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि पक्ष फडकवायचा आहे, झेंडा फडकवायचा आहे, अशी इथं फडकवायचा आहे. त्याच्यामुळं मी राहुल भाऊ आणि सारंग भाऊ यांचं खूप खूप कौतुक करून आभार व्यक्त करतो की तुम्ही खरंच खूप चांगला कार्यक्रम इथं पार पाडला. असंच पुढे तुम्ही नगरसेवक जेव्हा बोलाल तुमच्या अंगावर येईल. फक्त हा असाच कार्यक्रम आपण खूप मोठ्या जोराने, आणि तुम्ही जे शब्द दिला की 2 नाही आपण 10 गाड्या घेऊन हे कार्यक्रम झाला पाहिजे आणि तसाच कार्यक्रम हा झाला पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.